पण त्याच्यामध्ये काय असं जे माझ्यामध्ये नाही आहे? अरे तो रोज कविता करतो. काय करतो? कविता करतो. ह्याच्यात काय मोठेपणा? का? अरे मी पण रोज आंघोळ करतो. मी सांगतो का सगळ्यांना, आज मी आंघोळ केली, आज मी डोक्यावरनं आंघोळ केली, अरे आज मी पायावरनं आंघोळ केली. अरे गौऱ्या तो कविता करतो. कविता करतो? आईला मग जाम कठीण आहे. का? तुला वाचता येतील का? ए मला वाचता येतो. माझ्या डॉक्टरची हँड रायटिंग समजून घ्यायला ना 1 वर्षाचा केमिस्टचा कोर्स करावा लागतो. आल्याला 10वी काढता काढता फेफरं भरलं होतं. ए, गौऱ्या. बने माझी वनिता कुठं गेली? अरे रस्त्यात कशाला बोंबलतोयस? अरे सोसायटीतल्या कोणाला कळलं तर माझं ठरलेलं लग्न मोडेल. अरे अरे मोडू दे. अरे आपल्याला पण तेच वाटतंय. अरे तुझ्यासाठी आपण एवढी फिल्डिंग लावली आणि तू कॅच दुसऱ्याच्या हातात दिली म्हणजे काय? गौऱ्या अरे मला तुझा राग कळतोय रे. अरे पण स्थळ खूपच चांगलंय. मुलगा डॉक्टर आहे. डॉक्टर? म्हणजे तू एका फालतू डॉक्टर साठी एवढ्या मोठ्या रिक्षावाल्याला सोडला? रिक्षावाला? ये वनिता, दिस इज नॉट फेअर. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडिया इज माय पीपल. हे नाही रे वनिता, असं करू नको रे. अरे मी तुझ्यासाठी काय काय नाही केला यार. तुला कॉलेजात नेऊन सोडला, तिकडनं परत घेऊन आलो, परत टायपिंग क्लासला नेऊन सोडला. त्यात तुझा बाप बेवडा. त्याला मावा, पान, सुपारी, कलकत्ता, 420, 320 काय नाही ते मी त्याला आणून दिला. तुझ्यापेक्षा दुप्पट, तुझ्या बापापेक्षा चौपट. कोण? तुझी आई. गौऱ्या मला फोन करायची, मला म्हणायची गौऱ्या 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 घरात झुरळ, गौऱ्या घरात झुरळ. मी म्हणायचो हो हो आलो. गौऱ्या घरात झुरळ, गौऱ्या घरात पाली, गौऱ्या घरात पाली. आणि मी यारा सासूचा फोन आहे म्हणून पाली हिलचा भारत सोडून तुमच्या घरी यायचं. हे ऐकायला माझं लग्न ठरलं, मुलगा डॉक्टर आहे, हे ऐकायला मी इकडे येऊ. गौऱ्या गौऱ्या तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? या वन्नू आहे ना रे, गौऱ्या तुझं माझ्यावर प्रेम आहे की आहे ना रे वन्नू. कबड्डी कबड्डी कबड्डी. सॉरी, मला वाटलं मांडी पण कबड्डी कबड्डी. नाही आता नाही आता नाही. नाही वन्नी, हे वन्नी आहे वन्नी. तुला वाटतं ना मी सुखात राहावं? अरे वन्नी वाटतं ना? वाटतंय ना. मला डॉक्टरशी लग्न करायचं. तिच्या अरे तू सुखात राहावी पण माझ्या सोबत रे, त्या फालतू डॉक्टर सोबत नाही रे. या वन्नी ऐकणार रे, असं करू नको रे. करणार का माझ्यासोबत लग्न? गौऱ्या मी तुझ्याशिवाय कोणासोबत नाही राहू शकत रे. गौऱ्या हळू बरगडा मोडते मी वन्नी. पण आई म्हणते डॉक्टर सोबतच लग्न कर. परत तिच्या आला डॉक्टर डॉक्टर. अरे तुला एवढा डॉक्टर डॉक्टर खेळायचा आहे तर माझ्यासोबत खेळ ना. अरे माझ्यासोबत लग्न करणार यार. अरे त्या डॉक्टर लोकांचं काय खरं नसतं रे. मग तो डॉक्टर आहे ना, त्याच्या गाडीवर मागं किती पण केलं तरी असा लालवाला प्लसच लावणार आहे. पण आपल्यासारखा MA03BF4921 वरती असा लाव काढून त्याच्यामध्ये गावराव लव वनिता असं लिहू शकणार आहे का? नाही. अरे मेरी चलती है तो तेरी काय को जलती है असं लिहिणार आहे का? नाही. फिर अरे चलती है गाड़ी उड़ता है धूल मेरे वनिता के हाथ में बगीचा. गौरव फूल ना? पिल्लू तुझ्या हातात फुल दिसणार आहे का? म्हणून बगीचा. माझ्यासोबत लग्न करणार यार. तुला माहित आहे का, आपण जर लग्न केलं ना तर लग्नानंतर आपल्याला 6, 12, 18 पोरं होतील. एवढी अरे यार या रिक्षावाला गिअर डायरेक्ट टाकणार ना आपण. आणि मग रिक्षाच्या माग सोन्या, मोन्या, प्रसाद, ये समीर दादा अशी सगळ्यांची नावं लिहिणार आपण तिकडे. काय वन्नी करणार आहे लग्न वन्नी करणार. मला तुझ्या सोबतच लग्न करायचं रे. अरे मी तुला तेच सांगतोय, मी तुझा 1 नंबरचा लवर आहे रे. हो. तुला माहिती आहे ना, आपल्या रिक्षात मी असं पुढं तू मागे बसायची आणि मी असा पुढं पोपट लटकवून सुप्रसिद्ध आनंद शिंदे साहेब यांचं गाणं आपण लावून अख्ख्या फिल्टर पाण्यात फिरायचो. या वन्नी आपलं लव आहे. अरे प्रेमा खातर बोललो ना. मला नाही करायचं तुझ्या सोबत लग्न. अरे वन्नी असं करू नको रे. तुला माहितीये का वन्नी डॉक्टर सोबत करायचं. परत डॉक्टर नको ना रे वन्नी.
अरे माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. नाही नाही मला त्याच्यासोबतच लग्न करायचंय. अरे पण त्याच्यामध्ये काय असं जे माझ्यामध्ये नाही आहे? अरे तो रोज कविता करतो. काय करतो? कविता करतो. ह्याच्यात काय मोठेपणा? का? अरे मी पण रोज आंघोळ करतो. मी सांगतो का सगळ्यांना, आज मी आंघोळ केली, आज मी डोक्यावर आंघोळ केली, अरे. आज मी पायावर आंघोळ केली. अरे गौऱ्या तो कविता करतो. कविता करतो? आईला मग जाम कठीण आहे. का? तुला वाचता येतील का? हे मला मला वाचता येतं. माझ्या डॉक्टरची हँड रायटिंग समजून घ्यायला ना 1 वर्षाचा केमिस्टचा कोर्स करावा लागतो. आल्याला 10वी काढता काढता फेफरं भरलं होतं. हे गौऱ्या. वने आठव. अरे तुला या गौऱ्याने स्वतः कॉप्या पुरवल्या होत्या 10वी आणि 12वीला. तेव्हा जाऊन तू पास झालीस. ही 12वीला असताना हिने हातावर किटूक काढला होता. पास होता होता त्याचा फुलपाखरू झाला. वने, आपलं प्रेम आहे तुझ्यावर. तू तर असं बोलतोय जसं काय मला राणी बनवूनच ठेवणार आहे. ये वने, एकदा तू आपल्याशी लग्न तर करून बघ. नाही तुला फिल्टर पाण्याची राणी बनून सोडला तर नाव लावणार नाही. गौरव मोरे फ्रॉम MS03 BA 29 म्हणते. वने, तुला माहितीये का, रिक्षावाला हो म्हणावा म्हणून लोक कितीतरी मिनत्या करतात माहितीये. ओ दादा बोरोली, सॉरी उधर बहुत ट्रैफिक है. ओ दादा समतानगर, अरे मेट्रो का काम चालू है. ओ दादा मागाठाणे, बैठ 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 बैठ. हाँ सर, मागाठाणे में किधर जाएगा? प्रसाद खांडेकर के. उतर. उतर. पहिला बोलने का मालूम है क्या, भवनी का टाइम है. सॉरी सॉरी. माहिती का, असं आहे रे. आणि अख्खा रिक्षावाला तुला हो बोलायला तयार आहे. रिक्षा सकट हे चाल ना वने, कर ना ग लग्न. गौरव मला तुझ्या सोबतच लग्न करायचंय रे. अरे पण त्याचा 5 खोल्यांचा बंगला आहे. म्हणजे त्या 5 खोल्यांमध्ये तू काम करणार? हो माझी वनी त्या 5 खोल्यांमध्ये काम करणार? हो आता करावं लागणार. नाही वनी, घर कसा पाहिजे माहिती का, आपल्या घरासारखं. बादलीतनं कपडा बुडवला, असा फिरवला, लादी पुसल्यासारखी वाटली पाहिजे. वनी, जेव्हा तू सून बनून माझ्या घरी येशील ना, बादलीमध्ये असा कपडा बुडवशील, आणि तो कपडा ठेवला, त्याच्यावर बसून 2-3 वेळा असं जर केलंस ना, अख्खं घर पुसून निघेल वनी. हे चांगलं आहे, सोपं आहे. मग अरे वनी, याला म्हणतात घर. 5 खोल्यांचं घर काय कामाचं नसते का वनी? घरामध्ये माणसं पाहिजे, घर भरल्यासारखं पाहिजे. रात्री ह्या कुशीत झोपलं ना, इकडे वळलं की दुसरा माणूस लागला पाहिजे. अरे यार, चादर सोड ना यार. येते माझी चादर सोड ना यार तू. सरक ना तिकडं. अरे आई, त्या मोरीत पाणी टाक ना यार, वासा लागलाय. अरे कोणाचा पाय आहे यार, तिकडे जा ना यार. ओ बाबा तिकडे घोरा ना. आयला बाबा तोंड इकडे नाही. अरे पाठ, अरे यार सरक ना. याला म्हणतात घर. एवढी फुलासारखी नाजूक वनी 5 खोल्यांमध्ये काम करणार? मी खरंच नाजूक आहे फुलासारखी. पण तू खरंच फुलासारखी नाजूक आहे. मी फुल आहे गौऱ्या. हो, जे हॉस्पिटल समोर जो बांधलाय ना, तो तूच आहे फुल. आता तरी सोड रे गौऱ्या. नाही रे, पण चालना कर ना ग लग्न माझ्यासोबत. वनी ऐक ना, रिक्षावाल्यापेक्षा डॉक्टरला खूप मान असतो रे. त्या डॉक्टरला काहीच मान नसतो रे, रिक्षावाल्याला लय मान आहे रे. कसं? कसा म्हणजे, आता तू पिक्चर मध्ये बघितस ना, काय? डॉक्टर काय म्हणतो, बरं झालं तुम्ही अर्धा तास लवकर आलात, उशिरा आला असता तर पेशंट कायमचा गेला असता. अरे बापरे, हो. आता मला सांग, त्याला डॉक्टर पर्यंत कोण घेऊन जातं? रिक्षावाला. मग मोठा कोण, डॉक्टर की रिक्षावाला? रिक्षावाला. वन्य विचार कर. हो. मला सांग, डॉक्टर दिवसाला एका पेशंट कडनं किती रुपये घेतो? 50 रुपये. बस आपली डिमांड बघ. पाऊस आला, पाणी भरलं, एका पॅसेंजर कडनं 100 रुपये. बस बंद पडली, एका पॅसेंजर कडनं 200 रुपये. डिस्टन्स तेवढाच, डिमांड वाढली का नाही? गौरव. आणि आपल्या मनावर आहे, आपण रात्रपाळी पण करू शकतो. गौऱ्या, रिक्षावाल्यांची किती कमाई आहे रे. तुला मी हेच समजवतो ना वनू डार्लिंग. माझं फिक्स झालं. Yes, मला yes. रिक्षावाल्या सोबतच लग्न करायचं. यास वनू. मी आताच्या आता त्याला सांगते हा. की तू दवाखाना बंद कर आणि एक रिक्षा घे. अरे पागल बिगल आहे का? अरे रिक्षावाला म्हणजे माझ्याशी लग्न कर, तो डॉक्टरच आहे ना. पण अरे पण आई बाबांना तो आवडलाय ना. अरे मग आई बाबांना. अरे वनू यार, पण मी तुझा लवर आहे ना यार वनू. नाही नाही, आजपासून मला वनी नाही बोलायचं, वहिनी बोलायचं. गौऱ्या बाय. गौऱ्या मला फोन पण नाही करायचं. तुला शपथ आहे, तिथे गौऱ्या गौऱ्या वनी. गौऱ्या बाय. वने वने
वन्नीची डायरेक्ट वहिनी आता काय करना यार. क्या आमिर भाई, एक प्यार था वो भी लुट गया. किधर जाने का है? मागा ठाणे बैठो. हाँ खांडेकर किधर बैठो. चलो खांडेकर जा. सुपर. हॅट्स ऑफ अफलातून. म्हणजे सेटिंग लावावी तर अशीच पोरगी पटलीच पाहिजे. पण आता ठीक आहे, हरकत नाही वनिता, चालतंय, तुझं पण बरोबर आहे, हरकत नाही. आपण जाणून घेऊ आपल्या सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई, त्याच्या आधी मला सांगायचं, तू तू खूप क्यूट आहेस प्राजक्ता. थँक्यू थँक्यू. वन्नी, गौऱ्या, जिंकलत की रे. छान झाला परफॉर्मन्स, हसलो आम्ही खळखळून. पण असं वाटतं की नेहमीसारखा समथिंग मिसिंग, काहीतरी एक गोष्ट राहून गेली का, असं मला तरी जाणवलं. हरकत नाही, पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी गिअर अप. आणि मला असं वाटतं की आता जरा शक्ती अजून 200% लागली पाहिजे. ऑल द बेस्ट. प्रसाद, तुमचा परफॉर्मन्स सादर होत असताना कधी कधी असं होत असेल तुमच्या जोड्यांमध्ये की चुकून समोरच्याचं वाक्य आपण घेतलं किंवा आपलं वाक्य समोरच्याने घेतलं, असं बरेचदा होतं. तसं आत्ता इथे झालं, माझं वाक्य सईने घेतलं. प्राजक्ता तू खूप क्यूट आहेस यार. ॲक्च्युली माझं वाक्य होतं पण सई विसरली, पण ठीक आहे, हरकत नाही. थँक्यू. मुलगी पटवण्याचं कसं असतं की मुलगी जर आवडतं विषय. मुलगी जर स्वतःहून पटली तर चमत्कार, मित्रांनी पटवून दिली तर उपकार, घरच्यांनी बघून दिली तर संस्कार, आणि स्वतःहून पटली तर हाहाकार. तसं आजच्या परफॉर्मन्समध्ये चमत्कार होता, हाहाकार नव्हता. जे मिसिंग तुला वाटतंय ते जो आजपर्यंतचे तुमचे परफॉर्मन्स जे आहेत, हाहाकार होता, तो हाहाकार कुठेतरी मिसिंग होता. त्याची फक्त काळजी घ्या, बाकी एनर्जी, टायमिंग तुमचं सगळं उत्तम आहेच. विश यू ऑल द बेस्ट. जाणून घेऊया सरपंच तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी किती मार्क देत आहेत. सई, 9 गुण. प्रसाद,